देशातील लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न, हजारो पालकांचे काम आणि अनेक वर्षांची मेहनत एका झटक्यात मातीमोल झाली. मी बोलते नीट यूजी परीक्षेबद्दल. ज्या परीक्षेला देशातील सर्वात कठीण आणि पारदर्शक मानलं जातं, ती परीक्षा आज घोटाळ्यांच्या दलदलीत रुतली आहे. आज आपण नीट परीक्षेबद्दल संपूर्ण कच्चा चिठ्ठा उघडणार आहोत. पेपर कसा लीक झाला आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी नो नीट चा नारा का दिला आणि प्रकाश आंबेडकर देखील नीटचा विरोध का करत आहेत. केवळ हे परीक्षेचं प्रकरण नाही, तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. नीट यूजीच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पाटणापासून गोंधळापर्यंत आणि लातूर पासून दिल्लीपर्यंत या घोटाळ्याची पाकमुळं पसरली आहे. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा पेपर लीक झाला आहे. यापूर्वीही व्यापक घोटाळा असो किंवा शिक्षण भरती असो, पेपर लीकचा कलंक भारतीय शिक्षण व्यवस्थेला लागलेलाच आहे. परंतु यंदाचं प्रकरण गंभीर आहे, कारण यात थेट एक भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. राजकीय वर्दहच असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा होऊ शकत नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता याची चौकशी सीबीआय कडे सोपवण्यात आली. पण प्रश्न हा उरतो की परीक्षा रद्द करणं आणि पुन्हा घेणं हाच एकमेव उपाय आहे का? त्या विद्यार्थ्यांचं काय, ज्यांनी दिवस रात्र एक करून अभ्यास केलाय? नीट परीक्षेला केवळ उत्तर भारतातूनच नव्हे, तर दक्षिण भारतातूनही तीव्र विरोध होत आहे. तमिळनाडूने तर नीट विरुद्ध जणू युद्धच पुकारलं आहे. तमिळनाडूचे लोकप्रिय अभिनेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय थलपती यांनी नीट परीक्षेला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की नीट ही परीक्षा गरिबांच्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. तमिळनाडूचा स्टँड नेहमीच नो नीट असा राहिला आहे. तिथल्या डीएमके सरकारनेही यापूर्वी विधानसभेत नीट विरुद्ध विधेयक मंजूर केलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की राज्यांना स्वतःची वैद्यकीय भरती प्रक्रिया राबवण्याचा अधिकार असावा. जेव्हा एका परीक्षेमुळे विद्यार्थी आत्महत्या करत असतील, तर ती परीक्षा खरंच आवश्यक आहे का? हा प्रश्न आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेला जात आहे. 2017 मध्ये नीट सुरू झाल्यापासून तमिळनाडूचे विद्यार्थी, सिव्हिल सोसायटी आणि राजकीय पक्ष या सर्वांनीच नीटचा निषेध केला आहे. त्यांचं कारण असं की यामुळे वंचित समाजातील विद्यार्थ्यांना प्रमाणाबाहेर तोटा सहन करावा लागतो. तेव्हापासून दरवर्षी नीटमुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेशाच्या आकांक्षा बाळगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये परीक्षेच्या आदल्या दिवशी 3 विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूच्या महत्वाच्या राज्यांमध्ये व शहरांमध्ये नीट विरुद्ध आंदोलन झाली होती. 2017 मध्ये अनिता नावाच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नीट विरुद्ध आंदोलनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. दक्षिणात्य राज्यांना नीटला विरोध करण्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांना प्रायव्हेट कोचिंग परवडत नाही, ते या परीक्षेत मागे पडतात. हे विद्यार्थी अनेकदा उत्कृष्ट गुण मिळवूनही महागड्या कोचिंगमुळे स्पर्धेत टिकू शकत नाहीत. दुसरं असं आहे की नीटमुळे कोचिंग क्लासचा मोठा व्यवसाय उभा राहिला आहे, जो केवळ श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर नकारात्मक परिणाम होतो. तमिळनाडू पाठोपाठ आता महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर पोस्ट करत नीट परीक्षा रद्द करण्याची आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्याची आक्रमक मागणी केली आहे. नीट परीक्षेच्या प्रक्रियेवर आणि पारदर्शकतेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून पहिली परीक्षा आणि त्यानंतर झालेली फेर परीक्षा या दोन्ही प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचा त्यांनी दावा केला. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला अत्यंत संवेदनशील विषय असल्याने या धोरणात्मक देशभरात जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. शिवाय नीट परीक्षा मुख्य तत्व सीबीएसई आणि एनसीईआरटी अभ्यासक्रमावर आधारित असते, जो राज्य मंडळांच्या अभ्यासापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे ग्रामीण आणि तळगावातील विद्यार्थ्यांना जे प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतात त्यांना ही परीक्षा अधिक कठीण जाते. शिक्षण हा समवर्ती सूचीतील कॉन्सिकरंट लिस्ट मधील विषय असल्याने तमिळनाडूचा युक्तिवाद आहे की त्यांच्या राज्याला स्वतःचे प्रवेश नियम ठरवण्याचा अधिकार असायला हवा, जो नीटमुळे हिरावून घेतला जात आहे. नीटच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण येतो, ज्यामुळे अनेक राज्यातील व विशेषतः तमिळनाडूतील अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या घटनेमुळे या परीक्षेला प्रचंड विरोध होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीए ही संस्था स्थापन करण्याचा उद्देश पारदर्शकता आणणे हा होता. पण आज एनटीए भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे का, असा संशय निर्माण झाला आहे. अचानक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले जातात, ज्यामुळे रँकिंग मध्ये मोठी तफावत निर्माण झाली. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर पेपर आधीच लीक होतात. शिवाय एकाच वर्गातील अनेक विद्यार्थी 720 पैकी 720 गुण मिळवतात. हा योगायोग असू शकत नाही. या सर्व प्रकरणामुळे मध्यवर्गीय पालकांचे पैसे आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. परीक्षेच्या नावाखाली ही एक मोठी दुकानदारी सुरू आहे का, असा प्रश्न आता
समाज माध्यमांवर विचारला जात आहे. नीट पेपर लीक होणं हे केवळ सिस्टीमचं अपयश नाही, तर तो देशाच्या तरुणाईशी केलेला विश्वासघात आहे. जोपर्यंत सरकार आणि एनटीए आपली जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही. आणि नीट परीक्षा रद्द व्हायला हवी का, की राज्यांना स्वतःची परीक्षा घेण्याची परवानगी मिळायला हवी, यावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.